रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे महिला उपाध्यक्ष शारदा बिराजदार यांनी प्लॉट फसवणुकीबाबत लेखी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीशैल मामा हत्तुरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माझी बदनामी करण्याचे कुटील राजकीय षड्यंत्र काही विरोधकांच्या माध्यमातून रचले जात आहे। मी आतापर्यंत सर्वांना सहकार्य करत आलो आहे, पण जर हेच वर्तन असेल तर मी फसवणूक करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। माझ्या विरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांना मी लवकरच त्यांची जागा बसवून दाखवीन, असा कडक इशारा त्यांनी दिला। श्रीशैल मामा हत्तुरे यांचा पिंड राजकीय नसून सामाजिक आहे। त्यांनी आजपर्यंत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सामाजिक कार्य केले आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यांनी त्यांचा सामाजिक प्रवास पाहिला आहे। माझ्या विरोधात मोठे षड्यंत्र रचण्याचा डाव काही विरोधक रचत आहेत। अर्ज देणाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होत आहे। हे डाव खेळणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ते मी शोधून काढणारच आहे, असे म्हणत त्यांनी अशा प्रकारच्या विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।